वर्ष होतं 1971चं आणि वेळ होती भारत पाकिस्तान युद्धाची। या युद्धात आपले एक अधिकारी शहीद झाले म्हणून दुसरे अधिकारी पाठवण्यात आले। त्यांनी गनिमी काव्याचा वापर करत पाकिस्तानाशी सुरू असणारी झुंज कायम ठेवली। समोरचं शत्रू सैन्य हे आपल्यापेक्षा 10 पट अधिक असताना सुद्धा घाबरून न जाता त्यांनी लढा दिला। पण तेवढ्यात बंदुकीच्या गोळ्या संपल्या। मग काय, या धारदार हत्याराने या भारतीय सैन्याच्या तुकडीने समोरचं शत्रू सैन्य अक्षरशः कापून काढलं। पण ही गोष्ट या तुकडीसाठी इथेच थांबली नाही। नंतर जीप मधून जात असताना त्यांच्या गाडीचं चाक एका लँडमाइनवर आलं आणि स्फोट झाला। यात कित्येक सैनिक शहीद झाले आणि या अधिकाऱ्याचा पाय सुद्धा निकामी झाला। जशी जशी परिस्थिती बिकट होत चालली होती तसं या अधिकाऱ्याने स्वतःच्या सैनिकाला त्यांचा पाय कापण्याचा आदेश दिला। सैनिकाने तसं करायला नकार दिल्यानंतर या अधिकाऱ्याने चक्क स्वतःच्या हाताने स्वतःचा पाय कापून काढला। ते ब्रेव अधिकारी होते मेजर जनरल इयान कार्दोजो आणि त्यांची रेजिमेंट होती गोरखा रेजिमेंट। सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या या रेजिमेंटची सुरुवात होते नेपाळपासून। असं म्हणतात ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात गोरखा लोकांची भरती करण्यात आली। तसंच महाराजा रणजित सिंह यांनी 1809 ते 1814 या काळात स्वतःच्या सैन्यात गोरखा लोकांना सामील करून घेतलं। तेव्हापासून गोरखा सैन्याने प्रत्येक युद्धात आपल्या ताकदीचा आणि शौर्याचा पुरावा दिलाय। मग ते पहिलं दुसरं महायुद्ध असो, 71चं युद्ध किंवा 99ला घडलेलं कारगिल वॉर, प्रत्येक युद्धात गोरखा रेजिमेंटने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। जेव्हा 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा ट्रायपार्टाइट अग्रीमेंटनुसार गोरखा रेजिमेंटचं 10 तुकड्यांमध्ये डिव्हिजन करण्यात आलं। त्यातल्या 6 रेजिमेंट्सनी भारताला निवडलं तर 4 रेजिमेंट्सनी ब्रिटिशांना। आज भारतात जवळजवळ 40,000हून अधिक गोरखा सैनिक आहेत। कमी उंची, बारीक डोळे, तिरकी टोपी आणि कुकरी ही यांची खास ओळख। सूर्यासारखी दिसणारी कुकरी हे गोरखा लोकांचं पारंपरिक हत्यार आहे। कित्येक युद्धांमध्ये गोळ्या संपलेल्या असताना ह्याच कुकरीच्या मदतीने सैनिकांनी शत्रूंना ठार मारले। प्रत्येक रेजिमेंटची एक विशिष्ट वॉरक्राय असते। गोरखा रेजिमेंटची सुद्धा अशीच एक घोषणा आहे, जय महाकाली अयो गोरखाली। म्हणजे गोरखा शत्रूला सांगत असतो की तयार राहा, आता लढायला गोरखा येतोय। यामुळे शत्रूच्या काळजात सुद्धा धडकी भरते। या रेजिमेंटच्या कित्येक शौर्यकथा सांगता येतील। 2 जुलै 1999च्या रात्रीची वेळ, कारगिल युद्ध सुरू होतं। खालुबार टॉप हा शत्रूच्या ताब्यात होता आणि तो परत मिळवणं खूप जास्त गरजेचं होतं। ही जबाबदारी स्वीकारली गोरखा रेजिमेंटच्या कॅप्टन मनोज पांडे यांनी। त्यांना जाताना रस्त्यात 19,700 फूट उंचीवर पहलवान चौकी लागली। तिथे पाकिस्तानी सैन्याचे तब्बल 6 बंकर्स होते। आता पुढे जायचं म्हणजे हे बंकर्स उद्ध्वस्त करणं गरजेचं होतं। अशा वेळी कुठलाही विचार न करता कॅप्टन मनोज पांडे पुढे सरसावले आणि त्यांनी पहिला बंकर उद्ध्वस्त केला। समोरून गोळ्यांचा वर्षाव सुरू झाल्यानंतर सुद्धा त्यांनी दुसरं, तिसरं बंकर उडवलं। यावेळी त्यांच्या खांद्याला, पायाला गोळी लागली होती, पण तरी सुद्धा त्यांनी चौथं बंकर सुद्धा उद्ध्वस्त केलं। मात्र त्यानंतर डोक्यात गोळी लागून कॅप्टन मनोज पांडे शहीद झाले। मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची ताकद म्हणजे गोरखा रेजिमेंट। ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेवेस्ट अशी ओळख असलेल्या या रेजिमेंटने आतापर्यंत भारताला अनेक हिरे दिलेत। यात मेजर जनरल इयान कार्दोजो, कॅप्टन मनोज पांडे, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, जनरल बिपिन रावत यासारखी अनेक नावं गोरखा रेजिमेंटशी निगडीत आहेत। गोरखा रेजिमेंटच्या याच शौर्यामुळे त्यांना युनायटेड नेशन्स पीस कीपिंग फोर्स मध्ये सुद्धा सहभागी करून घेतलंय। ब्रिटिश प्रिन्स सुद्धा एका ठिकाणी गोरखा रेजिमेंट बद्दल म्हणतात की जगात सगळ्यात सुरक्षित अशी कुठली जागा असेल तर ती म्हणजे जेव्हा गोरखा सैनिक तुमच्या सोबत असतात। इतकंच काय तर हिटलर सुद्धा एके ठिकाणी म्हणतो की जर गोरखा सैनिक माझ्या सोबत असते तर मी जगावर राज्य करू शकलो असतो। इतका विश्वास ज्यांच्यावर दाखवला जातो असे हे गोरखा सैनिक। शत्रूला ज्यांच्या नावानेच धडकी भरते अशी ही गोरखा रेजिमेंट। जसं फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ म्हणतात की जर कोणी म्हणत असेल की मला मरणाची भीती वाटत नाही तर एकतर ती व्यक्ती खोटं बोलतीये किंवा मग ते गोरखा आहेत। तर भारतीय सैन्याची ही शौर्य गाथा अभिमानाने शेअर करा आणि ट्विटचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।